उन्हाळा ऋतू चालू आहे, त्यामुळे आपल्याला काहीतरी थंड असं खावं किंवा पीत राहावं असं वाटतं आहे. त्यामुळे आज मी बनवलं आहे पपई शेक. तर बघूया आपण ते कसं बनवलं आहे ते. नमस्कार, मी नेहा. कोकण स्वाद चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी चांगलं टेस्टी असं आणि झटपट बनून होणारं पपई शेक बनवते. त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 वाटी पपईची तुकडे करून घेतलेत किंवा फोडे घेतलेत. त्याच्यानंतर 5 ते 6 चमचे साखर घेतली. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची पपई कशी आहे, चवीला गोड आहे, कमी गोड आहे, जास्त गोड आहे, त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आणि ते 1 चिमूट मी वेलचीची पावडर घेतली आहे. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे 1 मिनटासाठी. जास्त एकदम बारीक फाईन पेस्ट करायची गरज नाही आहे. हे बघा, मी एवढं ओबडधोबड फक्त बारीक करून घेतलेली आहे पपई. आता ह्याच्यामध्ये मी 5 ते 6 आईस क्यूब टाकणार आहे, बर्फाचे गोळे. आणि ज्या पपई आपण वाटीने पपई मोजली त्याच वाटीने 1.5 वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे. एक थंडगार दूध आहे फ्रीजमधलं. गरम करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि आता हे वापरते. आणि हे बघा, आता हे पण असं व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. तर हे बघा, ह्याला मध्ये असे चंक्स असतील तर खूप छान लागतात. पपईचे चंक्स राहिले तरी एकदम बारीक करायची गरज नाही आहे. जर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते करू शकता. तुम्हाला जास्त चंक्स आवडत नसतील तर तुम्ही एकदम फाईन पेस्ट केली तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने आपलं हे पपई मिल्कशेक तयार आहे. तर आपण आता हे एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, किती मस्त जाडसर असं झालेलं आहे पपई शेक. आणि गार्निशिंगसाठी मी पपईच्या फोडी आणि काजू घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गार्निशिंग करू शकता. आणि अजून एक मला इथे गोष्ट सांगावीशी वाटते. तुमची जी पपई असेल ती खूप चांगली पिकलेली असावी. तर कच्ची असू नये किंवा अर्धी कच्ची पण असू नये. जेव्हा जास्त पिकलेली असेल तेव्हा तुमचा कलर आणि टेस्ट खूप चांगली येते. तुम्ही जर जास्त पिकलेली पपई असेल, टेस्टी असेल, तर त्याची साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही पपई शेक बनवलात की नाही ते.